हा किड्या, कदमवर लक्ष आहे ना? हा जरा ठेव लक्ष. काही नाही, बाकी शनायाने धमाल आणली पहिल्या दिवशी. सॉलिड असं फैलावर घेतलं ना सगळ्यांना. नाही राधिकाला तर चांगलाच धडा शिकवला. हो आजही गेली ना, आजही गेली ऑफिसला. आता आजही बघू काय धमाल करते. फोन उचल. ज्या नंबरवर आपण कॉल करत आहात तो व्यस्त आहे. माझ्याशी बोलायचं सोडून अजून कोणाशी बोलतोय? फोन उचल ना. आय लव्ह यू. हॅलो हॅलो सोन्या. हॅलो पोपटराव. अगं मी आलोय, कधी भेटते मला? हॅलो अगं कुठे आहे तू, कशी आहे? मला भेटायचंय तुला. हॅलो यार, हा कुठं आला मध्येच माझ्याशी बोलायला? हॅलो आवाज येत नाही. हॅलो आपने जिस नंबर को डायल किया है वो अभी व्यस्त है. कुडमुडे रॉंग नंबर कसं काय लागला? सरकार नंबर रॉंग नाही, पोरगी रॉंग आहे. कुडमुडे माझ्यावर चिडून काय फायदा? तरी मी आधीपासून तुम्हाला सावध करत होतो, या पोरीच्या नादी लागू नका. एक नंबरची लबाड पोरगी आहे ती. कुडमुडे पुन्हा पुन्हा बोलायचं नाही असं. चोण्याला काय बोलायचं नाही. लागला असेल नंबर, रॉंग नंबर लागू शकतो ना. मी परत लावीन, परत परत लावीन, परत 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 लावीन. रॉंग चा राईट होईपर्यंत लावीन आणि तुम्हाला रॉंग ठरवीन. ओके ऑल राईट. आय लव्ह यू. उरलेले पैसे परत कर. नाही उरणार. आणि चावी घेऊन जा जाताना. काऊन बरं, तुम्ही बाहेर जातात का? अहो मी नानासाहेबांकडे जाणार आहे. अगं त्यांच्याकडे जुन्या गाण्यांचा संग्रह आहे ना, तो ऐकणार आज. आणि काही आवडली गाणी तर मोबाईल मध्ये फिट करून घेणार. बर. किशोर कुमारची गाणी. अरे अधिका बाबा तुम्हाला आवडतात ना किशोर कुमारची गाणी? तर बाई तू काऊन बरं इतक्या लवकर आली? बरी आहेस ना? होय मी बरी आहे. अगं पण आज खूप काम आहे म्हणे ऑफिस मध्ये, मग इतक्या लवकर कशी काय आली? तू येण्याबद्दल नाही काही बरं, म्हणजे धास्ती वाटते ना म्हणून म्हटलं. नाही आई, काळजीचं काही कारण नाही. काळजीचं कारण नाही कसं बरं? ती भैताड जेव्हापासून तुझ्या ऑफिस मध्ये यायला लागली का नाही, तेव्हापासून माझ्या जीवात जीव नाही. सारखं असं वाटत असते, गोंधळ घालेल, तुला त्रास देईल. आई आता तसं काही होणार नाहीये. म्हणजे आता शन्या काही कुरगोडी वगैरे करू शकणार नाहीये. आम्ही मस्त उपाय काढलाय. कसला उपाय? आता आम्ही आमची सगळी महत्वाची कामं मीटिंग्स घरातून करणार. चांगली कल्पना आहे. काय बाई चांगली कशी बरं? आता हिच्या गैरहजेरीमध्ये तिथं काहीतरी केलं तर मग काही गोंधळ घातला मग? आई तिला तेवढी अक्कलच नाही. तिला फक्त दुसऱ्यांवरती रुबाब जोडायचा आहे. आता बस म्हणव ते केबिन आणि ऑफिस घेऊन. तिला ऑफिस मध्ये बसवू नकोस, केबिन मध्ये चांगली कोंडून ठेव. का चांगली जिरवली तू शान्याची. बरं आहे. बरं मी बोलत काय बसले, मला बरीच काम आहे. इथलं सगळं आवरायचं आहे. आणि एक महत्वाची बाबा इथे आम्ही मीटिंग केली तर चालेल ना? अगं तू बिंदास कर, तुला कुणीही त्रास देणार नाही इथे, कारण आम्ही दोघेही तसेही घरी नाहीये. कुठे निघाला? अगं मी जात आहे सब्जी मंडीमध्ये, हे जात आहेत नानाजींकडे. मला हेच तर नकोय ना. का? अहो तुम्ही इथे थांबा, काही फरक पडत नाहीये. तुम्ही इथे असल्याने काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही नाही, हे पहा आमचं आधीच ठरलं आहे. अगं तू असं का विचारते इथे मीटिंग करू का आणि काम करू का ऑफिसचं म्हणून? घर तुझं आहे राहते का? हो की नाही? तू काही कर, काही टेन्शन नाही. तुझ्या सगळ्या स्टाफला बोलव, मीटिंग कर, ऑफिसची कामं कर. आम्ही येतो जाऊन तोवर. चल येतो ग मी. चल आले मी. काय करू यार, मी कोणीच नाही इकडे. नथिंग पण नाहीये इकडे. कंट्रोल. रघु इडियट आहे, त्याला पेस्ट कंट्रोल म्हणायचं असेल. शनाया रिलॅक्स रिलॅक्स. Oh my god. कोण आहे बाहेर? एनीबडी देअर? काहीतरी बोला ना. वॉचमॅन आलाय का?
कोणीच नाही, कोणीच नाही. मी बाहेर येते. कोणीच नाहीये. कोण आहे? हो शनायाबाई, कोण तुम्ही? जा इथनं जा. गेट लॉस्ट. हो शनायाबाई, आम्ही फॅक्टरीतल्या बायका. विसरलात का आम्हाला? सम्राट तू? अरे तुम्ही जरा इडियट आहात का? केवढी घाबरले मी. घाबरायला काय आम्ही भूत आहोत? नाही, ते गोस्ट कंट्रोल आणि पेस्ट कंट्रोलचं नेव्हर माइंड. काय? हो, यांना वेळ लागलाय का? यांना वेळ लागत आपले पैसे कोण देणार? कमळाताई विचारा तुम्हीच. हो हो, बरं झालं इथेच भेटलात. आम्हाला तुमच्याशी बोलायचंय. कसलं काम आहे माझ्याकडे? पण तुम्ही फॅक्टरी सोडून इथे आलातच कसे? तुम्हाला कोणी परमिशन दिली? आणि इथे येऊन काय करायचं तुम्हाला? आम्ही ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीचं ऑफिस आहे हे, आणि आम्ही आमचा पगार घ्यायला आलोय. व्हॉट? अहो पगार, आमच्या पगारासाठी आलोय आम्ही. आमच्या मेहनतीचा पैसा आहे तो. ठीक आहे, पण आता ऑफिस मध्ये कोणी नाहीये, त्यामुळे तुम्ही नंतर या. ओके, जा. तुम्ही आहात ना? तुम्ही त्या पगार. मी का देऊ तुम्हाला पगार? राधिकाने नाही दिले का तुम्हाला पगार? दिले ना, पण अर्धेच पैसे दिले आणि म्हणाले अर्धे पैसे दुसऱ्या मालकिणीकडनं घ्या, म्हणजे तुमच्याकडून. व्हॉट? हो, पैसे द्या, पैसे. पगार, आमचे पगार द्या. आमचे पगार द्या. पगार द्या. द्या आमचे पैसे. वहिनी तुम्ही असं छान छान करून आणताना खायला, मग कामाकडे लक्ष लागत नाही. बरं, आता मला सांग काय काय कसं कसं झालं? कामं तशी बऱ्यापैकी झालेत आणि सगळ्या मीटिंग इकडे फिरवून घेतल्यात. त्यामुळे काही लोक आपल्याला इकडेच भेटायला येणार. हो, पण कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये ना? नाही नाही, काही ऑब्जेक्शन नाही. मग ठीक आहे. बरं वहिनी, दिवाळी जवळ येते. हा हा म्हणता म्हणता दिवाळी सुद्धा आली. हो, फक्त आपल्याला यावेळेस आपल्या मसाल्यांचं मार्केटिंग जोरदार करायचं. बरोबर आहे तुमचं. माझं आणि जेनीचं एकदा बोलणं झालंय या संदर्भात. एकदा तिच्याशी बोलून घे. हो हो, बोलतो ना, जेनीशी बोलतो. आणि हो, महत्वाचं म्हणजे ते राजवीर ग्रुप ऑफ हॉटेल्सचे ओनर आणि त्यांचे मार्केटिंग इन्चार्ज, ते दोघंही आज इकडे मीटिंग करायला येतात. म्हणजे जेनीनी मला एव्ही दाखवली होती त्यांची. करेक्ट, लास्ट वीकमध्ये आपण जी एव्ही बघितली होती ती. करेक्ट. फक्त बहिणी, त्यांची म्हणजे प्रत्यक्ष आपल्याबरोबर ही पहिलीच मीटिंग. ठीक आहे, बोलेन त्यांच्याशी. हां, आणि जेनीशी माझं मगाशीच बोलणं झालं. आनंद सर आणि जेनी त्या डुप्लिकेट फाईलच्या कामाला लागले. तो लवकरात लवकर ती फाईल पण तयार होईल. ग्रेट. आपल्यासाठी ती फाईल लवकरात लवकर तयार होणं हे जास्त महत्वाचं. बरं बहिणी, त्या फॅक्टरीतल्या बायकांशी बोलणं झालं का? त्या पोचणार आहेत ना ऑफिसला? हो, त्या गेल्या सुद्धा असतील ऑफिसमध्ये शन्याची वाट लावायला. मग काय ठरवलंय ताई? मी कोणाची ताई बी नाहीये. ओके, मग मॅडम म्हणतोय काय ठरवलंय? द्या की आमचे पैसे. द्या ना आमचे पैसे. द्या पैसे. शांत व्हा. कमळा, यांना शांत बसवा बरं. पैसे द्या, मग सगळे शांत होतील. अरे काय लावले पैसे पैसे पैसे? मी कुठनं देणार आहे तुमचे पैसे? मी आत्ता कंपनी हँडल करायला घेतलीये, माझ्याकडे नाही येत पैसे. हे आम्हाला काही सांगू नका. तुम्ही आता झालो, पण आमचे राशन पाण्याचं काय? हे बघा, ह्यांना आपलं घर चालवायचंय आणि कंपनी घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत. आमचे पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत का? मालकीन तुम्ही पण आहात ना, कॅबिन मध्ये तुम्हीही बसता ना, मग तुम्ही द्या मग पगार. तुम्हाला कोणी सांगितलं मी मालकीण आहे ते? राधिका ताईंनी आम्हाला सगळं सांगितलंय. त्या आम्हाला सगळं सांगतात. त्या तुमच्यासारख्या नाहीयेत. राधिका मसाले म्हणजे आमचं कुटुंब आहे. झालं, राधिकाच्या प्रेमाची ट्रेन सुरू झाली. तिने शिकवून पाठवलंय ना तुम्हाला इकडे. राधिका ताईंबद्दल काय बोलू नकोस हा? आमचा हात जर दाखवला ना तर बघा काय होईल. धमकी? मला? तुम्हाला काहीही मिळणार नाही. गो टू हेल. जा. हे इंग्लिश झाडू नको. पहिले आमचे पैसे दे, नाहीतर इथून जाऊच देणार नाही तुला. मॅडम म्हणायचं. मॅडम. ए, तू काय मॅडम आहेस ते माहिती आहे. आधी पैसे दे, त्याच्याशिवाय तुला इकडून जाऊच देत नाही आम्ही. काय करताय? मी काही तुम्हाला पैसे देणार नाही. निघा, चला.
पैसे द्या पगार द्या. पगार द्या आमचा. पैसे काढ. पगार द्या, पैसे काढा. पगार द्या आमचा. पगार द्या, पगार द्या. पैसे द्या. देते देते दूर वा. डोंट टच. देते मी पगार देते. गॅरी हा हॅलो. गॅरी माझी इथे खूप वाट लागलीये. वाट लागली? अगं तू राधिकाची वाट लावायला गेलीस ना, तुझी काय वाट लागली? तिनेच तर माझी वाट लावलीये. काय काय झालं काय शनाया, काय झालं? अरे इथे इथे ऑफिस मध्ये कोणीच नाहीये. गुड फॉर नथिंगला सगळ्यांना सुट्ट्या दिल्या आणि त्या मसाला फॅक्टरी मधल्या सगळ्या बायका इथे येऊन बसल्यात आणि माझ्याकडे त्यांचा पगार मागतायत. काय? हो गॅरी. आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी त्यांना कुठनं देऊ पगार? मला म्हणलं मला पगार नाही दिलास तर आम्ही तुला सोडणार नाही. यार गुड फॉर नथिंग हे सगळं मुद्दाम करते. तिचाच प्लॅन आहे हा. शनाया मी तरी तुला सांगत होतो ना, तू अशी ओव्हर कॉन्फिडंट राहू नकोस. हे बघ या राधिकाला हरवणं सोपं नाही अगं. तू आता तेच तेच बोलू नको यार. मला इथे काय करू ते सांग. काहीतरी हेल्प कर. नाहीतर या बायका खरंच मला त्या मसाल्याच्या कुट्ट्यात घालून कुटतील आता. नाही नाही असं काही होणार नाही, डोंट वरी. मला खूप भीती वाटते गॅरी. शनाया ऐक, तू घाबरू नकोस. एक काम कर, हे बघ तू आत्ताच्या आत्ता तिथून बाहेर पडायचा प्रयत्न कर. काही करून तिथून बाहेर पड. मी तुला लगेच कार घेऊन पिकअप करायला येतो. ओके ठीक आहे तू लवकर ये. पण मी इथनं बाहेर कशी पडू? ठीक आहे मी ट्राय करते. बाहेर पड. बाहेर कुठलं पडू? रस्त्यांची अवस्था बिकट आहे पण. नमस्कार. चला मग आपण आता महत्वाच्या विषयाला सुरुवात करतो. फक्त एक फॉर्मल ओळख करून देतो. या राधिका मॅडम, राधिका मसाल्याच्या ओळख. नमस्कार. तुम्ही मागच्या आठवड्यात पाठवलेली राजवीर ग्रुप ऑफ हॉटेल्सची एव्ही आम्ही सगळ्यांनी बघितली आणि आम्हाला खूप आवडली. आम्हाला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की सध्या मार्केटमध्ये तुमच्या हॉटेलचं नाव खूप छान गाजतंय आणि कस्टमर्सना सुद्धा तुमचं हॉटेल प्रचंड आवडतं. त्यामुळे आम्हाला नक्की आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. फक्त तुमच्या राधिका मसालेकडनं काय अपेक्षा आहेत ते जर तुम्ही आम्हाला सांगू शकलात तर मग राधिका मॅडम सुद्धा त्यांचं मत तुमच्यासमोर मागू शकतो. हां प्लीज. राधिका मॅडम, मी राजवीर ग्रुप ऑफ हॉटेलचा मार्केटिंग मॅनेजर आणि हे मिस्टर भाटिया आमचे ओनर. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आम्ही दिल्लीवाले असतो तरी आम्हाला मराठी चांगलं येतं, सो नॉट टू वरी. ॲक्च्युली आम्हाला तुमच्या राधिका मसाल्यांचा फार चांगला रिव्ह्यू मिळाला, तेव्हा आम्ही तुमचे राधिका मसाले आमच्या रेस्टॉरंटच्या फूडमध्ये ट्राय आउट करणार आहोत. अगदीच. पण तुमच्या मेन्यूमध्ये कोणते कोणते पदार्थ असतात? जसं की पनीर, राजमा, छोले या पदार्थांव्यतिरिक्त आम्ही काही पराठेसुद्धा ट्राय आउट करत आहोत. यासाठी आपण काही मसाले सुचवू शकता का, या विषयावर आपण बोलूया. हो हो अगदी. आपण नक्कीच डिस्कस करूया. पण श्रेयस, सध्या आत्ताच्या आपल्या प्रोडक्टबद्दल त्यांना माहिती दे ना. हो हो. राधिका मॅडम, तुमच्या मसाल्यांबद्दल आमच्या मनात जराही शंका नाही. आपण डील फायनल करू. पण मनात एक डाऊट आहे, इफ यू डोंट माइंड. अगदीच. राधिका मॅडम, तुम्ही ऑफिसला बोलवण्याऐवजी इथे आम्हाला घरी बोलवलं. नाही म्हणजे लोक नॉर्मली घर आणि ऑफिस वेगवेगळे ठेवतात म्हणून विचारलं. हो बरोबर आहे. एकतर आज ही मीटिंग ठरली आणि ती खूप महत्त्वाची होती, म्हटलं कॅन्सल नको करूया. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये सध्या जरा काम सुरू आहे पेस्ट कंट्रोलचं. हो अच्छा अच्छा. आमच्याकडे मोठी पाल आली आहे ना. ठीक आहे, मग आपण पुढल्या आठवड्यात कॉन्ट्रॅक्ट साईन करू आणि बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन डिस्कस करू. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पण या बायका माझ्याकडे का पगार मागतायत? मिस्टर लेलेंना विचारते, कारण त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम केला नसेल ना. हॅलो. हॅलो मॅडम. मिस्टर लेले, काय चाललंय तुमचं?
माझं काहीच चाललेलं नाही. डोंट ऍक्ट ओव्हर स्मार्ट, ओके? इथे केवढा प्रॉब्लेम झालाय माहितीये? हे पगाराचं काय नाटक आहे? कोणाचा पगार मॅडम? कुठला पगार? अहो, राधिका मसालेच्या फॅक्टरीच्या सगळ्या बायका इथे ऑफिस मध्ये आल्यात आणि माझ्याकडे त्यांचा अर्धा पगार मागतात का? तर मी आता कंपनीची पार्टनर आहे म्हणून. ओह, आय सी. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. काय डील केलंय तुम्ही? नाही मॅडम, पगाराचं कोणतंही डील झालेलं नाही. अहो, ह्या पगार का मागतायत माझ्याकडे? आता तुम्ही ऑफिस मध्ये आहात ना, तुम्हालाच बघायला लागेल ते. हॅलो लेले, पट केला यांनी माझा. यार मी काय करू यार? या बायका मला सोडणार नाहीत खरंच. आय बी डेड इन नो टाइम. नाही मॅडम, आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. कसले प्रश्न? आणि तुम्ही कोण मला प्रश्न विचारणार आहे? अहो हिला काय तर आपल्या राधिका ताईलाच येतं सगळं. नाहीतर काय, आपल्या राधिकाताईच हुशार आहेत. हिनं नुसता गोंधळ घालून ठेवलाय. आमच्या राधिकाताईच बेस्ट आहेत. हॅलो, कोण कसलं हुशारीचं बोलताय? मी पण हुशार आहे. काय प्रश्न आहे तुमचे? विचारा मला. आज मी मला सांगा, गरम मसाल्यामध्ये काय काय पडतं? गरम मसाल्यामध्ये ना सांगते ना, लवकर. लवंग, मिरची, जिंजर, गार्लिक, टोमॅटो. गरम मसाल्यामध्ये सगळे अख्खे मसाले पडतात. बरं ते राहू द्यात. एक सांगा, कुठली मिरची कुठल्यावर पावडर बनते? म्हणजे मिरचीचं नाव सांगा. हे सिंपल आहे, मी सांगते. रेड चिली, ग्रीन चिली, हॉट चिली. ओ, बेडकी मिरची म्हणतात त्याला. सांबर मसाला कसा बनवतात? कांदा लसूण चटणी येते का करता? शेंगदाण्याची चटणी कशी बनवतात? द्या ना या बायकांच्या प्रश्नांची उत्तरं. मसाल्याच्या मालकीण झालात ना, आता बोला. बोला ना, बोला बोला मला माहिती आहे शेंगदाण्याची चटणी कशाची बनवतात ती. मी खाल्ली आहे, त्याच्यामध्ये गार्लिक पण असतो. आणि मी भाकरी बरोबरच खाल्ली आहे शेंगदाण्याची चटणी, चांगली लागते. आणि हो, मग हे सगळे जे मसाले असतात ना सगळ्या टाईपचे, ते कुठूनच बनवतात. एवढंच असतं, बाकी काही नसतं. चला मॅडम, तिथे परत वाट लागली. या बायका काही सोडत नाही त्यांना. आता मॅडमला फोन करून सांगायला पाहिजे. हॅलो हॅलो मॅडम, रघु बोलतोय. हा रघु बोल. मॅडम, आपलं काम पत्ते झालं. म्हणजे? अहो म्हणजे ज्याच्यासाठी आपण एवढा घाट घातला होता का, ते झालं. शनाया मॅडम आपल्या फॅक्टरीच्या बायकाच्या कसाट्यात अडकल्या. अरे वा. हो मॅडम, त्या बायका आल्या आणि डायरेक्ट शनाया मॅडमची वाटच लावून टाकली. गजानन महाराज शपथ, इतकं मनासारखं झालं ना ते. शनाया मॅडमने लय त्रास दिला होता बघा आपल्याला. आता बघ म्हणा कर्माची फळ. हे असं असतं रघु. हो, आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना, तर स्वतःच कधी ना कधीतरी पडतो त्या खड्ड्यात. तसं झालंय शन्याचं. बायकांनी बरोबर इंगा दाखवलं तिला. हो ना, त्या बायकांनी अडकूनच ठेवलंय तिला. बरं, तू लक्ष ठेवा तिथे. मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी इथं लक्ष ठेवून देतो. हो, आणि मी परत फोन करतो. ठीक आहे, ठेवते फोन. हो. अडकली बाई. अच्छा, हा राधिकाचाच प्लॅन आहे. ऑपरेशन आहे, तू अडकणार तर नाहीस ना? काहीतरी करावंच लागेल. पण तुला बाहेर कसं काढू इथून?